चाललंय तुझं हे? तू चल तू. ते पण काही व्यवस्थित राहत नाही म्हणजे असं हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आता सकाळ झाली आहे मस्त आणि प्रीतमने हा ग्लास इथे ठेवला होता पुढे की तो ग्लास तूच उचल, कारण मी काल रात्री पाणी पिलं होतं आणि सोफ्याच्या बाजूला ठेवलं होतं. तर त्याचं नेहमी असं असते की पाणी पिलं तर प्लीज ग्लास त्याच्या जागेवर ठेव, काही खाल्लं तर प्लीज प्लेट तिथे ठेव. कधी कधी असं होते की अव्यू जवळ असला ना की आपण पाणी पिऊन ग्लास बाजूलाच ठेवून देतो, कारण तो जवळ असतो म्हणजे तो आपल्याशी खेळत असतो. तर आपण त्याला असं म्हणू शकत नाही थांब मला ग्लास ठेवून येऊ दे मग आपण खेळू, कारण तो फ्लो असतो मुलांचा खेळण्याचा. सो तसं काहीसं होतं मोस्ट ऑफ टाईम. तो रागवत असतो मला आणि म्हणून तो आज एकदम माझ्या वाटेतच त्याने आणून ठेवला त्या ग्लास की हा ग्लास तू जागेवर नेऊन ठेव म्हणून. असं काहीसं झालं. चला असं हे आमच्यामध्ये नेहमी चालतच असते. आता बघा छान माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आज ऊन खूप छान पडलं होतं आणि मला ना 2 ते 3 माझे बेडशीट्स वॉश करून ठेवायचे होते. बघा किती मस्त असं ऊन पडलंय, वारा पण छान येतो आहे. तर मी वॉश वगैरे करून त्यानंतर माझं जे स्टँड आहे ना तर त्यामध्ये 1 ते 2च मावत होते म्हणजे वाळू घालायला. तर मी म्हटलं चला एक जे आहे ना ते इकडल्या साईडला टाकून देते. आपली जी मेन बाल्कनी आहे तिथे पण एवढा वारा सुरू होता आणि या वाऱ्याने ना सगळा कचरा घरातला इकडला तिकडे होत होता आणि माझं असं होतं की अरे यार आताच मावशी झाडपोछा करून गेले आहे. मग आपल्याला नाही म्हटलं तरी टेन्शन असते की परत आपल्याला ते करावं लागणार आहे. पण ठीक आहे असो, आता हवा तर गरजेची पण असते. म्हणून मी म्हटलं प्रीतमला तिकडलं दार लाव, म्हणजे किचनच्या दारामधनं सर्वात जास्त आमच्या घरात वारा वाहतो आणि तो तिकडनी होऊन मग घरभर पसरतो आणि इझिली मग तो आमच्या बाल्कनीमधनं बाहेर पडतो वारा. असं काहीसं असते. तर तिथे मी माझी बेडशीट टाकली. थोडं क्लिनिंग करायचं होतं तिथलं, तर वरच्यावर पुसून घेतलं आणि मग टाकली. आज इतका कंटाळा आला होता आणि कंटाळ्यापेक्षा सकाळचा ब्रेकफास्ट खूप हेवी झाला होता. म्हणून प्रीतम बोलला की मी जेवण करणार नाही. तर मी म्हटलं जेवण नाही करणार असं बोलू नको, मी छान अशी खिचडी बनवते सिम्पल. तर मी मोकळी अशी तडकेवाली खिचडी बनवली होती, सोबतच पापड आणि थोडंसं लोणचं वगैरे दिलं होतं प्रीतमला. कारण असं खिचडी फक्त खायला नको वाटतं मला. खिचडीसोबत वांग्याचं भरीत किंवा मग आपलं टमाटरची चटणी किंवा लोणचं असं काहीसं पाहिजे असते मला नेहमी. असं काहीसं माझं मस्त सिम्पलसं जेवणाची थाळी होती, म्हणजे लंच होतं आजचं आमचं. माझं व्हायचं होतं जेवण, प्रीतमचं झालं होतं आणि आता मी इथे अव्यूला जेवण करायला बसली होती. मला बरेच लोक म्हणतात की त्याला त्याच्या हाताने खाऊ देत जा, पण मुलांना त्याच्या हाताने खाऊ देणं म्हणजे घरभर पसारा करणं असते. आणि अव्यूची एक खूपच वाईट सवय आहे, त्याला कोणत्याही वस्तू त्याच्या हातात दिल्या ना घेतो आणि जिथे जिथे छोटे छोटे गड्डे असेल किंवा असं कुठे पण असू द्या जागा तिथे नेऊन टाकतो. आणि मग ते कधी कधी असं होतं की तो टॉईजमध्ये सुद्धा त्या गोष्टी टाकतो आणि आपल्याला कळतच नाही की त्या टॉईजमध्ये त्याने कधी टाकलं आहे आणि मग तिथे घाण होऊन जातं ते टॉय. त्याला फंगल वगैरे पण 1-2दा असं माझ्या लक्षात आलं आहे. जेव्हा की मी त्याचे टॉईज नेहमी वॉश करत राहते तरीसुद्धा एका टॉयमध्ये राहिलं होतं तसं. म्हणून मी म्हटलं नाही, अजून तो एवढा समजदार नाही आहे की त्याला मी त्याच्या हाताने खायला देऊ, तर मी स्वतःच्या हातानेच त्याला छान असं भरवत असते. त्याचं पण इथे जेवण वगैरे करून झालं होतं आणि त्यानंतर ना आज मला 2 रेसिपीज करायचे पण होते आणि आम्हाला खायलाही लागणार होतं, कारण आमच्याकडे रोज प्रीतमचं असते स्पेशली जेवणानंतर मला गोड दे म्हटलं चल 2 वस्तू ना एकदम हेल्दीवाल्या अशा बनवते. तर पहिले तर मखाने मी करणार होती, म्हणजे त्याला थोडंसं गूळ वगैरे लावून ठेवणार होती म्हणजे ते गोड होऊन जातं. पहिले त्याला भाजून घेतलं छान असं, मखाण्याला निवडून घेतलं, भाजून घेतलं आणि त्याला थंड व्हायला ठेवलं थोडं 2 मिनटं. आणि त्यानंतर ते शेंगदाणे पण छान असे भाजून घेतले आणि त्यालासुद्धा ना थंड व्हायला ठेवलं. शेंगदाणे नेहमी भाजूनच घ्या, कच्चे घेऊ नका, खाताना चिपकतात दाताला. आणि सेम विथ द मुरमुरा किंवा मखाने, मुरमुरे बरोबर पण सेम रेसिपी तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे मी गूळ कट करते, कारण मला गूळ मेल्ट करून घ्यायचा विदाऊट पाणी, अजिबात पाणी नाही घालायचं यामध्ये. आणि बघा गुळमध्ये मला काय दिसलं, एवढा मोठा त्यात खडा होता ना. आणि आजकाल खरंच आपण कोणत्या गोष्टीवर विश्वास करावा कळत नाही. जेव्हा की मी खूप चांगल्या दुकानातनं किराणा भरते नेहमी, तर यामध्ये मला 2 खडे दिसले आणि त्यानंतर मी एवढं गूळ चेक करून वापरत होती आणि याला गाळायचं म्हटलं की डिफिकल्ट होतं. बघा यात दुसरा खडा आहे हा. आणि माझा खूप मूड ऑफ झाला होता आज की यार आपण एवढ्या महागाच्या वस्तू आणतो आणि यात सुद्धा एवढी मिलावट असते. मी नंतर त्या बालाजीवाल्यांना फोन करून पण म्हटलं, पण ते बोलले की हमारे घर में थोड़ी बनता है. तर मी म्हटलं फिर अच्छे क्वालिटी का आप मुझे सजेस्ट करो की कौन सा अच्छे क्वालिटी का होता है वगैरे. त्यांच्याशी वाद घालून काही अर्थ नाही आहे. आता मला दुसरं कोणतं तरी गूळ बघावं लागेल, पण आता आणलंय तर वापरायचं तर होतं. म्हणून मी त्याला छान निवडून वापरलं यावेळेस. निवडून म्हणजे कट करत होती आणि कंटिन्यू चेक करत होती की अजून कुठे काही काळा आहे का म्हणून, कारण जे खडे किंवा काही घाण असते तर ते काळ्या कलरचं असतं आणि गूळ आपला पिवळ्या कलरचा असतं, तो इझिली दिसून पण येतो. त्यानंतर मी सगळी
मी जे भाजलेले मखाने आहे ना त्या गुळाला मेल्ट केलं छान कढईमध्ये आणि त्यानंतर ते मखाने सगळे त्यामध्ये घालून घेतले. आता हे मखाने आणि साधे मखाने खाण्यात खूप फरक पडतो. हे मखाने खाणं हेल्दी पण असतं, आधीचे पण हेल्दी असतात, खूप चांगलं असतं मखाने खाणं. पण प्रीतमला काहीतरी गोड लागतं जेवणानंतर किंवा असंही कधीतरी त्याला गोड लागतं आणि शुगरच्या गोष्टी देणं मी खूप अवॉइड करते. म्हणजे मी त्याला कॉफी पण देते तेव्हाही माझ्या मनात येते की नको द्यायला. कधी कधी मी कंची पण मारते साखरची की कमी टाकते. याच्यासाठी नाही की मी त्या गोष्टीसाठी कंजूसी करते, पण यासाठी की आपल्या हेल्थसाठी शुगर खरंच चांगली नाही आहे. जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्ही अवॉइड करा शुगर खाणं. पण आता ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थोडा ना थोडा त्याचा आपल्याला सवय झाली आहे त्या गोष्टींची आणि ते खाल्ल्याशिवाय आपल्याला बरंही वाटत नाही. म्हणून इन्स्टेड ऑफ शुगर आपण गूळ वापरू शकतो. आता बघा मी ते मखाने केले आणि थोडंसं पण ते थंड झालं नव्हतं, पण अव्यूचं होतं, मला खायचं आहे, मला दे. आणि आता बाबांनी एक काऊन घेतलं म्हणून त्याचं पडत रडगाणं सुरू झालं आहे. बघा आता तुम्ही माझ्या प्लेटमधनं एक का घेतलं, मला द्या. आता तुम्ही म्हणजे त्याला आजकाल कळायला लागलं आहे की असं मारायचं असते वगैरे. जेव्हा की आम्ही त्याला असं कधी मारत वगैरे नाही, पण तरी मुलांमध्ये मुलं राहून थोडंफार शिकतातच. सो असं खायचं आहे. आणि आता बघा किती रडगाणं करतोय की तुम्ही माझी प्लेट मला परत द्या, तुम्ही एक खाल्लंच कशाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना आमच्याकडे आजकाल रोज चालतात. बघा आता मी इथे शेंगदाणे निवडायला बसली होती. निवडायला म्हणजे त्याच्या वरचे जे टर्फल आहे ना ते काढून घ्यायचे होते. ते काढायला मी आधी 2 हातांनी रब करून काढायचा प्रयत्न केला, पण ते सगळे काही निघत नव्हते. म्हणून म्हटलं चला शांतपणे निवांत बसूनच काढते, कारण वेळ लागणार होता त्याला. ते सगळे काढून घेतले आणि त्यानंतर ना ते थंड पण झालं होतं तेव्हापर्यंत. ते याला मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं. तसं तर तुम्ही याला जास्ती बारीक पण करू शकता, पण मी ना थोडंसं असं जास्ती बारीक नाही केलं, थोडंसं असं मोठंच ठेवलं होतं त्याला. आणि जेव्हा मी ते लावलं तेव्हा खूप जोरात आवाज येत होता माझ्या मिक्सरमधनं. मला असं वाटलं की खराब झाला की काय. आणि त्यानंतर ना माझं मिक्सरचं भांडंच निघत नव्हतं. म्हणजे माहिती नाही काय झालं होतं, मला कळालंच नाही. आणि खूप स्ट्रगल नंतर ते कसं बसं आम्ही काढलं त्याला. मला कळालंच नाही एवढा आवाज काय येतोय, कारण यापूर्वीसुद्धा बऱ्याचदा मी वापरला आहे मिक्सर. म्हणजे ॲक्च्युली मी रोजच वापरते, पण असा आवाज कधीच आला नव्हता आणि मला कळतही नव्हतं की झालं काय आहे. मला एकदा दाखवावं लागेल मिक्सर, नाही तर मग आम्हाला काहीतरी नवीन वगैरे घ्यावं लागेल. पण आताच्या वेळेचं काम माझं झालं होतं. म्हणजे जे मला बारीक करायचं होतं ना शेंगदाणा, ते झालं होतं व्यवस्थित बारीक. तर मी एका साईडला ठेवलं आणि परत मग आता गूळ निवडायला लागली होती, कारण मला गुळाचा पाक करून घ्यायचा होता. म्हणजे मी गूळ ना कधी पण यूज करते तर डायरेक्ट वापरते, कारण पाणी वगैरे घातलं त्यातला चिकटपणा निघून जातो, म्हणजे बऱ्यापैकी निघून जातो आणि मग तो असं प्रॉपर बांधला जात नाही कोणतीही गोष्ट. म्हणून मी कमी आचेवर गूळ छान असं पातळ करून घेते आधी, आणि मग तो पातळ झाला की आपल्याला हवं तसं आपण त्याला मोल्ड करू शकतो. आता बघा इथे मी पातळ करायलाच गूळ घेतला आहे. असं छान पातळ होऊ द्यायचं आणि कमी आचेवरच होऊ द्यायचं. आता मी जो शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं ना ते सगळं यात घातलं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं भाजून पण घ्यायचं आणि मिक्स पण करून घ्यायचं. गॅस अजिबात बंद करायची नाही, अदरवाईज गूळ थंड झालं तर ते व्यवस्थित चिटकणार. सो असं काहीचं मी गुळाचे म्हणजे शेंगदाण्याचे लाडू आज ट्राय केले होते. ह्याच्यापूर्वी सुद्धा मी बऱ्याचदा केल्या, पण तुमच्याशी कधी रेसिपी शेअर नाही केली, म्हणून म्हटलं चला आज आपण करूया. रेसिपी पण शेअर करता येईल आणि त्याचबरोबर हे हेल्दी आहे. तुम्हाला जर स्वीटची क्रेविंग होत असेल तर तुम्ही एक लाडू खा, हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे, क्रेविंग पण तुमची कमी होऊन जाईल. आणि बघा आता मी ना गरमागरममध्येच छान असे लाडू पण याचे वळवून घेत होती आणि एवढा सगळा पसारा माझा झाला होता या 2 गोष्टी बनवण्यात. सो छान असे 2 रेसिपीज तुमच्याशी शेअर केले. दोन्ही पण खूप हेल्दी आहे आणि तुम्हाला जर स्वीट खायची खूप क्रेविंग्स होत असेल ना तर तुम्ही नक्कीच हे दोन्ही रेसिपी ट्राय करू शकता. हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे, स्वीट खायची इच्छा होते ते सुद्धा होईल व्यवस्थित, असं टेस्ट वाईज पण छान आहे. सो बघा मला एक तुम्हाला दाखवायचं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं मी तुळशीबागमधनं शॉपिंग भरपूर सारी करून आलो, त्यात मी तुम्हाला इयरिंग्स पण दाखवले होते छान छान. त्यातलंच एक इयरिंग आज मी वेअर केलं आणि मला तो खूप आवडलं आहे. म्हणजे क्वालिटी तर आहेच छान आणि दिसायला सुद्धा ना खूप सुंदर वाटत आहे. एकदम छोटंसं एक मोती आणि एक सिम्पल अशी डिझाईन आहे, बघू शकता, खूप सुंदर वाटत आहे. तर तुम्हाला पण हे हवं असेल ना तर तुम्ही एकदा तुळशीबागेत नक्की व्हिजिट करा. मस्त मस्त इयरिंग्स तिथे अवेलेबल आहेत. चला तर आता मला जायचं आहे संडे मार्केटमध्ये भाज्या घ्यायसाठी, आणि चला तुम्हाला पण घेऊन चलते. पण आधी मला अव्यूला झोपावं लागेल, तो झोपला की मग आपण संडे मार्केट जाऊया. हे बघा हे जे फुल आहे ना ते आता छान असं मोठं होत आहे, म्हणजे उगवत आहे, मस्त दिसत आहे. म्हटलं की छान लाडू बनवले तर चला प्रीतमला टेस्ट करूया, म्हणून त्याला लाडू दिले आणि खरंच त्याला लाडू एवढे आवडले की त्यांनी 2-3 लाडू खाल्ले आणि मला खरंच खूप छान वाटलं. कारण जेव्हा कधी आपण आपल्या घरच्यांसाठी काही बनवतो आणि त्यांनी तारीफ केली की नाही केली पण त्यांनी आवडीने खाल्लं तर असं वाटतं की अरे हां आपली मेहनत जी आहे ती सफल झाली आहे. आज आमचं दूध अजिबात आम्हाला सपोर्ट नाही करताय. एकतर आमचं अर्धा लिटरचं दूध फाटलंय, ते पण काही व्यवस्थित राहत नाहीये, म्हणजे असं सतत सांडतंय. त्यांनी पॅकेट आय थिंक मोठ्याने फोडलं होतं.
कधी कधी खरंच आपला दिवस खराब असतो की वेळ खराब असते की आपल्या कामात मन नसते, असं होतं कधीतरी. आणि आज तसंच झालं. एकतर अर्धा लिटर दूध फाटलं, परत दुसरं दूध आणलं, तेही घालताना म्हणजे गरम करताना फाटलं. म्हटलं चला जाऊ द्या, असो काही असू द्या, काही ना काही गोष्टी तर सुरूच असतात. हे त्याच्यातलंच एक काहीतरी असं झालं होतं. त्यानंतर मी थोडी कंटाळली होती, थकली पण होते. म्हटलं प्रीतम प्लीज माझे कपडे तेवढे वाळू टाकून दे. आणि तसंही कपडे लावायचं काम आणि वाळू टाकायचं काम तोच करतो. तर आज तो तिथे कपडे वाळू घालते आणि अवयू इथे मस्त मुरमुरे खातोय, तेही चमचेने, कारण त्याला चमचेने खायला प्रत्येकच गोष्टी खूप आवडतात. म्हणजे त्याचं असं असतं, त्याला काही खायला दिलं की चमचा पण दे. आणि आम्हाला बघून तो चमचेने खायला सुद्धा हळूहळू शिकतोय. आता काहीतरी 8 वाजले होते, मला चहा प्यायची इच्छा झाली होती आणि प्रीतम बोलला तर ठीक आहे मी पण घेईल म्हणून. तर म्हटलं चला आपण चहा, टोस्ट, बिस्किट जे काही आहे ते थोडंफार खाऊया, म्हणजे आपला मूड थोडा फ्रेश होईल आणि थोड्या वेळानंतर मग 1-2 तासानंतर आपण आरामात जेवण करूया. सो आता मी घरी आली, त्यानंतर छान भांडी वगैरे पण क्लीन करून घेतले, कारण सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की दुपारचं मी जे काही केलं ना, त्यानंतर मी अजिबात क्लिनिंग केली नव्हती. कारण पिरियड्स आले होते आणि त्यामुळे ना बॅक पेन थोडीशी होत होती. म्हणजे कधीतरी असं होते, मला कधी वॉमिटिंग पण होते, कधी माझी बॅक पेन होते, कधी कधी मला इचिंगचा त्रास होते. तर असं काहीतरी एखाद गोष्ट तर होतेच होते. आणि पावसाळ्यात ना मला एक खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे. इतक्यात नाही तर मागल्या काही वर्षापासून होत आहे की मला फंगल इन्फेक्शन होत आहे. पण यावेळेस अजून झालं नाही, पण मध्ये जेव्हा 4 दिवस पाणी सुरू होतं ना, म्हणजे पाऊस खूप सुरू होतं ना, त्यावेळेस मला असं जाणवत होतं की थोडं थोडं सुरू झालंय. आणि अशा वेळेस ना मी जे अंडरवेअर्स वगैरे सगळे न्यू घेते, न्यूज वापरते. आणि असं कंटिन्यू नाही वापरत. कंटिन्यू म्हणजे आज वॉश केलेली मी 2-3 दिवसानंतर वापरते, तर मी एक्स्ट्राचे ठेवते बफरमध्ये. सो हे शेअर करण्याच्या मागचं हे रिझन होतं की तुम्हाला पण जर असं पावसाळ्यात काही इश्यू होत असेल ना, तर तुम्ही एकदा डॉक्टरांना तर कन्सल्ट करा. शिवाय त्याच्या तुम्ही ड्राय कपडेच फक्त वापरा, अजिबात थोडे पण ओले कपडे वापरू नका. त्याच्याने फंगलला खूप जास्ती म्हणजे ते वाढत जातं. मला असा त्रास होतो, मोस्ट ऑफ टाइम होतं, पण यावेळेस मला या सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घ्यायचे. म्हटलं ही गोष्ट खूप गरजेची आहे, तर तुमच्याशी पण शेअर करावं म्हणून तुमच्याशी शेअर केली. आता भाजी पोळी भात वरण सिंपल आज जेवणाचा मेन्यू आहे. संडे असल्यामुळे नॉनव्हेज आणायचा प्लॅन होतं, पण मागले 2 दिवस प्रीतमने बिर्याणी खाल्ली आहे, सो तो पॅक आहे. असं काहीच आहे. आणि मला ना आणखी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे, ती म्हणजे आज मी संडे मार्केट गेली आणि मी काहीतरी 6 वाजता गेली. नॉर्मली मी सकाळी जाते किंवा दुपारी जाते, पण आज मला थोडा उशीर झाला. पण प्रकाश बऱ्यापैकी होता, पावसाचं अजिबात काहीच नव्हतं. आणि ना मार्केट व्यवस्थित भरलाच नव्हता. आणि म्हणजे मी लिटरली मोजून 4 भाज्या आणल्या, पण त्यात मला जायला यायला तासभर लागला. इतकं ट्रॅफिक होतं. आणि म्हणजे मी ना एक गोष्ट डिसाईड केली आहे, यानंतर जेवढे पण दिवस आम्ही या एरियामध्ये आहो, की मी जर कधी मला संडे मार्केट जायचं झालं तर मी सकाळीपासून दुपारी 1-2 वाजेपर्यंत जाऊन येत जाईन, अदरवाईज मी नाही जाणार. एक तर गर्दी असते आणि इव्हिनिंगच्या वेळेस ना आज मी अशा गोष्टी नोटीस केल्या की काही माणसं एवढे गंद्या तरीकेने आपल्याकडे बघतात आणि त्यांची म्हणजे ते मला खूप अनकम्फर्टेबल फील करत होतं. आणि इतकं ट्रॅफिक होतं तिथं की मी कसं तिथनं निघायचं, ते माणसं माझ्याकडे बघत ते असं खूप विचित्र वाटत होतं. आणि आय डोंट नो लोकांची ही मेंटॅलिटी कधी चेंज होईल, आपण काहीच करू शकत नाही यावेळेस. फक्त मी माझं वाट थोडीशी चेंज करेन, म्हणजे सकाळी जायचा ट्राय करेन, किंवा प्रीतम तर मला बोलला की त्या मार्केटमध्ये जाऊच नको, कोणता तरी दुसरा मार्केट बघू जिथनं आपण थोडं महागाच्या भाज्या आणू. आणि तसंच काहीच आम्ही डिसाईड केलंय. लेट्स सी काय होते पुढे. तिथे ऍक्च्युली फ्रेश असतात आणि सकाळी ना जे प्रॉपर गावातले लोक असतात ना, ते भाज्या घेऊन येतात किंवा अंडी त्यांची प्रॉपर असतात, म्हणजे काय म्हणतात त्याचा गावरानी अंडी वगैरे असतात. तर मला ते छान वाटतं तिथनं आणायला. फ्रुट्स फ्रेश मिळतात. तर असं वाटतं की बल्कमध्ये म्हणजे आठवड्याभराचं पण सामान येतं, ॲज वेल एज थोडेसे महाग म्हणजे स्वस्त पण मिळतं. इकडे तिकडे कसं थोडं महाग पडतं ते. सो त्यासाठी म्हणून मी खरं तर जात होती तिथे. ठीक आहे, आता बघूया काय करता येईल पुढे आपल्याला. आता 8 वाजले आणि आत्ता आम्ही चहा टोस्ट वगैरे खाल्लाय, कारण इच्छा होत होती असंच. तर म्हटलं चल थोडंसं घेऊया, थोडं फ्रेश पण वाटेल. दुपारची मी झोप घेतली आज, त्यामुळे रात्री मला शायद थोडं लेट झोप लागेल. एडिटिंग पण अजून बरीच बाकी आहे. मिनी शॉर्ट्स माझ्याकडे भरपूर झाले आहेत, पण मला त्याला व्हॉइस ओव्हर द्यायला वेळ मिळत नाहीये, म्हणून मी मध्ये 2-3 ना गाणं टाकून दिलं होतं मिनी शॉर्ट्स. सो चला. आणि मला ना तुम्ही सांगा की तुम्हाला कशा टाईपचा कॉन्टेंट माझा आवडतो, म्हणजे असं फेस ऑन फेस बोललेलं आवडतं की तुम्हाला दाखवताना मी बोलते तसं आवडतं, किंवा अजून काय तुम्हाला बघायला आवडेल माझ्या व्हिडिओजमध्ये, ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुमच्याशी तशा गोष्टी सुद्धा शेअर करेन. आता रिसेंटली अवलीने हा बेलन इथनं खाली फेकला 4th फ्लोअरवरनं, आणि बघा हा पूर्ण अशा तुटून गेलाय. मला आता नवीन घ्यावं लागेल. बरं झालं की हा कोणाला लागला नाही, पण याने ना आता चपात्याच्या मध्ये असं क्रॅक पडतंय बघा, असं काही तर झालंय.
आणि नेहमी मला या गोष्टीची भीती असते, असं होतं प्रत्येक वेळेस की कोणते विंडो ओपन तर नाही, हा रूममध्ये तर नाही, मोबाईल एकदा गेला आहे, बेलन एकदा गेलं आहे, विनेगरची बॉटल गेली, एकदा काचेची बॉटल पण खाली फेकली होती त्यांनी, त्याचे टॉईज बऱ्याचदा तो छोटे छोटे खाली फेकतो आणि असं होतं आपल्यामुळे कोणाला लागायला नको, ॲज वेल ॲज ती गोष्ट आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची असते, तर ती खराबही व्हायला नको. पण असं आता आजकाल होत आहे, आम्ही खूप लक्ष देतो आहे. पण आता बेलनची यावेळेस वेळ होती वाटते आणि त्यांनी तोडून ठेवलं आहे माझं बेलन. पण चला असो, बघा मी इथे चपात्या करत होते आणि अव्यूलाही तेच करायचं होतं, कारण माझं बघून बऱ्याचदा तो बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्याला चपात्या करायला ना खूप आवडतं, म्हणजे असं माझ्यासारखंच असं लाटायचा प्रयत्न तो करत असतो. आणि माझ्या इथे चपात्या पण रेडी झाल्या आहेत, छान अशा डब्यात भरून ठेवले. मी डायरेक्ट चपात्या कधीच डब्यात ठेवत नाही, कारण ते खाली पाणी सुटतं आणि खालची चपाती जी आहे ना ती अशी गिली होते आणि मग मला ती बिलकुल आवडत नाही. म्हणून मग मी नेहमी असं थोड्या वेळ बाहेरच ठेवते चपात्या. थंड्या झाल्या की मग मी डब्यात व्यवस्थित असं भरून घेते आणि लगेच चपात्या झालं की माझं नेहमी गॅस पुसायचं असते, कारण चपात्या मी सगळ्यात शेवटी करते नेहमी. म्हणजे घरचं असलं तर नेहमी शेवटी करते, अदरवाईज कोणी येणार असलं तर आधी पण करते. सो चपात्या झाल्या की मग सगळी गॅस वगैरे पुसून घ्यायची, कारण मेन तर चपात्यानंतरच आपली गॅस पुसल्या गेली पाहिजे, कारण जेव्हा आपण लाटतो वगैरे चपाती तेव्हा ती इकडे तिकडे त्याचं थोडंसं पीठ इकडे तिकडे जातंच आणि मग ते गॅस खराब होतं, ओट्टा खराब होतो. सो त्यासाठी म्हणून ही प्रॅक्टिस मी नेहमी प्रेफर करते की सगळी चपात्या झाल्या, स्वयंपाक झाला की छान आपली गॅस पुसून घ्यायची. ही मागचे जे व्हाईट टाईल्स आहे ना याला छान मला घासून घ्यायचं आहे. ते एवढे खराब झाले नाही आहे पण तरीसुद्धा वाटतं की चिकट आहे, सो ते मला करून घ्यायचं आहे. पण त्याला मुहूर्त कधी लागतो माहिती नाही, पण लवकरात लवकर ते सुद्धा मला क्लीन करून घ्यायचं आहे. इकडे माझं बाळ त्याचं खेळतो आणि त्याला आम्ही शिकवतो इतक्यात की अरे टॉईज बास्केटमध्ये ठेव, हे याच्यामध्ये टाक, त्याच्यात टाक, आणि इथे तो गेम पण मोबाईलवर खेळतो आहे, सोबतच जेवण पण करतो आहे. असं होते कधी कधी किती मल्टीटास्किंग बाळ आहे माझं. आता जेवणाची वेळ होती तर मी म्हटलं प्रीतमला काहीतरी मराठी पिक्चर किंवा वेबसिरीज लाव. मला खूप आवडतात मराठी पिक्चर किंवा वेबसिरीज किंवा सिरियल्स, कारण हिंदी वगैरे पण मी बघते पण जास्ती करून मला मराठी आवडतात. ते खूप रिलेटेबल असते, सिम्पल असते आणि छान वाटतात, मला इंटरनल सॅटिस्फॅक्शन मिळते. आणि ही जी वेबसिरीज आहे ना ही बेदुनी 3 होती, मस्त वेबसिरीज आहे, तुम्ही सुद्धा नक्की बघा, खूप मस्त आहे, सिम्पल आहे पण छान आहे, रिलेटेबल आहे. त्यानंतर रात्रीचं छान असं आम्ही जेवण केलं आणि कारल्याची भाजी होती जेवणामध्ये. चला तर आम्ही वेबसिरीज बघून मस्त असं जेवण एन्जॉय करतो. आपणही भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा.